सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू होणार आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व पक्षांची मतं जाणून घेतली जाणार आहेत। मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर आजच्या या बैठकीमध्ये काही तोडगा निघणार का ते पाहणं महत्त्वाचं असेल। तर काय नेमकी चर्चा होऊ शकते आजच्या बैठकीमध्ये ते आपण पाहतोय। आजच्या या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत। शिंदे समितीने जो अहवाल सादर केलाय त्या अहवालावर आज या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मतं मांडली जातील। सरकार शिंदे समितीच्या अहवालाबाबत सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहे। कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देण्यासाठी उपाययोजनांबाबतही चर्चा केली जाईल आजच्या या बैठकीमध्ये। तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार सहकार्याचंही आज आवाहन करणार आहे। थोड्याच वेळात आता या बैठकीला प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि सर्वच पक्षांचे नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। ही थेट दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या याच परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, या बैठकीपूर्वीच्या काय हालचाली? नक्कीच बैठकीपूर्वी हालचाली आता वाढलेल्या आहेत। पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये वाढलेला आहे आणि एखादा छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आलेलं आहे। त्यासोबतच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे, त्यामुळे आता नेत्यांनी सुद्धा यायला सुरुवात केलेली आहे। अंबादास दानवे अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती आहे। त्यासोबतच चंद्रकांत पाटील दाखल झालेले आहेत, दिलीप वळसे पाटील दाखल झालेले आहेत, सुनील तटकरे दाखल झालेले आहेत आणि इतर मान्यवर ज्यांना बोलावण्यात आलेलं आहे ते सुद्धा अवघ्या काही वेळामध्ये दाखल होतील अशी माहिती आहे। त्यामुळे बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी आता बंदोबस्त वाढलेला आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की नेत्यांची जी ये-जा आहे ती या रस्त्यावरून आता वाढलेली आहे आणि सर्व पक्षीय नेत्यांना या ठिकाणी बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। त्यामुळे ओबीसींच्या आरक्षण प्रश्नी नेमकी काय भूमिका असणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय या ठिकाणाहून आता नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणाहून निघालेले आहेत। हा ताफा सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय की आता यायला सुरुवात झालेला आहे। जे नेते पदाधिकारी आहेत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे, त्यामुळे सर्व पक्षातील नेत्यांना या ठिकाणी आमंत्रण आहे आणि नेमकं मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचं की नाही यावर आज चर्चा होणार आहे। या गाड्यांचा ताफा आपण या ठिकाणी बघतोय, हालचाल वाढलेली आहे आणि जे नेते आहेत ते स्वतः आपण हे बघा, ही गाडी आहे शरद पवार यांचा हा ताफा आहे आणि शरद पवार सुद्धा आता सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांची गाडी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे। त्यामुळे आता जे काही मोठे नेते या ठिकाणी आहेत ते आता या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या सगळ्या नेत्यांची एक माहिती घेतली जाईल आणि नेमकं त्यांना काय वाटतं या आरक्षणासंदर्भात ते सुद्धा जाणून घेतलं जाणार आहे सरकारकडून। ह्या सगळ्या नेत्यांकडून त्यांची जी माहिती आहे ती जाणून घेतली जाणार आहे की जर ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिलं तर मग ओबीसींवर हा अन्याय नाही का, असा सवाल जो आहे तो सरकारकडून विचारला जातोय। शंभूराजे देसाईंनी सुद्धा हा सवाल केलेला आहे। त्यामुळे आजची जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। आज नेमका निर्णय सरकारकडून काय घेतला जाईल, कारण या निर्णयावरच पुढची जी आंदोलनाची दिशा आहे ती ठरणार आहे। जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलंय की सरसकट मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, प्रमाणपत्र द्या। त्यामुळे हे शक्य नाहीये असं वारंवार सरकार म्हणतात, ओबीसी नेते सुद्धा म्हणतात आणि त्यामुळे जर असं झालं, जर यावर निर्णय घेतला गेला तर ओबीसी रस्त्यावर उतरण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आणि तशी संकेत जे आहे ते ओबीसी नेत्यांनी सुद्धा दिलेले आहेत। काल प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा याबाबत वक्तव्य केलं होतं। त्यामुळे आता नेमकी सरकारची भूमिका काय असणार आहे, कारण ओबीसींची जी संख्या आहे ती महाराष्ट्रामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त असल्याचं बोललं जाते। त्यामुळे सरकार हा पेच नेमका कसा सोडवणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे संपूर्ण आंदोलनाला जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आंदोलन करतायत त्याला कुठे ना कुठेतरी गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळी आपण पाहिलं की आकाशवाणीच्या बाहेर गाड्या फोडण्यात आल्या आणि हसन मुश्रीफ यांची सुद्धा गाडी त्यामध्ये होती। ही गाडी सुद्धा मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत त्या ठिकाणी फोडल्या, आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यामुळे हे लोन मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचले। मंत्रालयाच्या अगदी बाजूलाच लागून आकाशवाणीचा आमदार निवासचा हा परिसर आहे आणि त्यामुळे हे लोन आता मुंबईच्या वेशीवरती पोहोचलेलं आहे आणि सरकार याबाबत आता नेमकी काय भूमिका घेणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद पवार पोहोचलेत, इतर नेते पोहोचले, बाळासाहेब थोरात पोहोचतील, अशोक चव्हाण पोहोचतील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर जे आहेत ते सुद्धा या बैठकीला पोहोचणार आहेत। अजित पवार यांची प्रकृती बरोबर गंभीर आहे। गिरीश, अधिक माहिती जाणून घेत राहूया सगळ्या संदर्भात। तुम्ही राहत सोबत आणि यानंतर आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, आपण पाहतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे, तो म्हणजे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते वगळता ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही। या संदर्भात काय अधिक माहिती? बघा, या संदर्भातले अपडेट्स TV9 मराठीकडे आहेत। काल संध्याकाळपर्यंत ही परिस्थिती होती की ठाकरे गटाच्या नेत्यांपैकी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना या बैठकीचं निमंत्रण होतं. ठाकरे गटाचा असा दावा होता की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असल्यामुळे त्यांना हे बैठकीचं आमंत्रण आहे. पण आताची अपडेट अशी आहे की रात्री ठाकरे गटाच्या नेत्यांपैकी ॲडव्होकेट अनिल परब जे विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि शिवसेनेचे विधान परिषदेतले गटनेते आहेत, तसंच सुनील प्रभू जे ठाकरे गटाचे प्रतोद आहेत, यांना या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. ही सध्याची थेट दृश्य आहेत. आपण बघू शकतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहाला दाखल झालेले आहेत. ही सध्याची थेट दृश्य. थोड्याच वेळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू होणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा एकूणच महाराष्ट्रात तापलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहात आलेले आहेत. सध्याची अपडेट. थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात होणार आहे. सर्व पक्षीय नेते आता सह्याद्री अतिथीगृहात दाखल व्हायला लागलेले आहेत. ही आताची अपडेट आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल. एकूणच काय नेमका मराठा आरक्षणाच्या बाबतीत मार्ग काढावा, कारण अत्यंत किचकट आणि अत्यंत क्लिष्ट असा विषय बनलेला आहे. एकीकडे मराठवाड्यात जालना येथे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांचं उपोषण आंदोलन सुरू आहे. 7वा दिवस आहे आणि त्यांनी कालपासून पाणी घेण्यास सुरुवात केली असली तरी आज अल्टिमेटम आहे. आज कुठल्याही परिस्थितीत आरक्षण लागू करा किंवा ओबीसी प्रमाणपत्र सरसकट सर्व मराठ्यांना मिळाली पाहिजेत, ही त्यांची मागणी आहे. की जर ही मागणी मान्य झाली नाही तर पाणी त्याग करण्याचाही त्यांचा निर्णय त्यांनी बोलून दाखवलेला आहे. तसंच राज्यभरात हिंसक पडसाद उमटतानाही दिसत आहेत. लोकप्रतिनिधींच्या घरावर जाळपोळ असेल, दगडफेक असेल, एसटी किंवा सरकारी वास्तूंची तोडफोड असेल, असे प्रकारही आपल्याला या आंदोलनाच्या निमित्ताने पाहायला मिळतात. त्यामुळे नेमका तोडगा काय काढायचा, सर्व पक्षाच्या नेत्यांशी सल्लामसलत करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील. तसंच जी कायदेशीर बाजू आहे, सर्वोच्च न्यायालयात जी लढाई सुरू आहे, त्या बाबतीतली ही स्पष्टता आज सर्वपक्षीय नेत्यांपुढे या बैठकीच्या माध्यमातून दिली जाईल. बॅक टू स्टुडिओ. हो, आणि दिनेश, हे सगळं काही जाणून घेत राहू आपल्याकडून. तुम्ही राहत सोबत. तर आपण पाहतोय अजित पवार सुद्धा आता सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वीच्या या सगळ्या हालचाली आपण पाहतो आहोत. आतापर्यंत ठाकरे गटाच्या कोणत्याही नेत्यांना या बैठकीला बोलावण्यात आलेलं नव्हतं अशी बातमी समोर होती. मात्र आता अनिल परब यांना ठाकरे गटाकडून या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. पवारांनी आणि ठाकरेंनी आपली भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्ट करावी, याआधी असंच शिंदे गटाच्या नेत्यांनी आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे आज या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विविध महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका काय असणार आहे आणि एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नेमका काय तोडगा निघतो ते बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. आपण पाहतोय चंद्रकांत पाटील हे सुद्धा दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर या दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात या प्रत्यक्ष बैठकीला आता सुरुवात होईल. काय नेमकी चर्चा केली जाते, राज्यातल्या सध्या परिस्थितीवर काही तोडगा काढला जातो का, विविध पक्षांची भूमिका नेमकी काय आहे मराठा आरक्षणासंदर्भात आणि ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात, हे दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे आज या बैठकीमध्ये चर्चिले जातील. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी जी शिंदे समिती स्थापन करण्यात आली होती, तर त्या शिंदे समितीचा अहवाल सुद्धा आज समोर ठेवला जाणार आहे, त्यावरही चर्चा होईल. आणि ठाकरे आणि पवारांना शंभूराज देसाई यांनी जे आव्हान केलेलं आहे त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी, त्या संदर्भात सविस्तरपणे शंभूराज देसाई नेमकं काय म्हणतायत ते आपण पाहूया. संजय राऊत म्हणतात तसं ते पत्र मिळालं नाही मिळालं ह्या वादात न पडता आता माध्यमांच्या समोर मी विनंती करतो ना सरकारच्या वतीनं माननीय उद्धव ठाकरे साहेबांना की बाबा तुम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आजच्या बैठकीमध्ये या आणि ते जर संजय राऊत म्हणत असतील नाही बोलवलं तर कशा पद्धतीनं आम्ही त्यांच्याशी मेल केलेला आहे किंवा पत्र दिलेलं आहे किंवा आमच्या अधिकाऱ्यांनी फोन केलेला आहे याची माहिती आमच्या विभागाकडनं दिली जाईल. महाराष्ट्राला लॉ अँड ऑर्डर कशी अबाधित राखायची, सर्व पक्षांनी शांततेचा अहवाल कसं करायचं आणि आता जे जरांगे पाटील साहेब ज्या भूमिकेवरती ठाम आहेत की सगळ्यांना कुणबी दाखले द्या सगळ्या मराठ्याला, मग ते देताना सगळ्या राजकीय पक्षांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्रातले, विशेषतः पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, अशोक चव्हाण साहेब आहेत, यांनी स्पष्ट करावं की त्यांच्या पक्षाचं याला समर्थन आहे का, त्यांचा पक्ष हे मान्य करणार आहे का, स्वीकारणार आहे का. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या सर्व नेत्यांनी याच्या बाबतीतलं त्यांचं मत सरकारसमोर मांडावं, राज्यातल्या जनतेसमोर मांडावं. त्यामुळे जनतेलाही कळेल की कुठल्या पक्षाची काय भूमिका नेमकी आहे.
तर आपण पाहतोय शरद पवार सुद्धा प्रत्यक्ष आज या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि काय नेमकी भूमिका मांडतात शरद पवार, त्याचबरोबर ठाकरे गटाच्या वतीनं अनिल परब आणि अंबादास दानवे नेमकी काय भूमिका मांडतात, त्याचबरोबर इतरही जे घटक पक्ष आज या सर्वपक्षीय बैठकीमध्ये दाखल होत आहेत त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण याआधीच मराठा आंदोलकांनी मराठ्यांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली, तालुका बंदी केली आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. मात्र त्यानंतर आता ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि शिंदे समितीनं जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालावर सुद्धा आज चर्चा होणार आहे. आणि या सर्व चर्चेमधून या बैठकीमधून आज नेमका काय तोडगा काढला जातो ते बघणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आज रात्रीपर्यंतचाच अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भात आजच्या या बैठकी संदर्भात नाना पटोले नेमकं काय म्हणतायत तेही आपण पाहूयात. मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे. मराठा संघटना ज्या आहेत त्या आक्रमक होताना पाहायला मिळतात. आज सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली आहे. काय काँग्रेसकडून आज भूमिका मांडण्यात येणार आहे? सरकारला उशिरा आलेलं हे शहाणपण आहे. महाराष्ट्र जळतो आहे हे सातत्यानं आम्ही सांगतो आहे आणि त्याच्यातला तोडगा काढला पाहिजे. ज्याप्रमाणे 2014 मध्ये भाजपने सत्तेत येण्यासाठी जे आश्वासन दिलेले होते ती पूर्तता केली पाहिजे. संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर ते निर्णय घेता आले असते. पण बीजेपी या आश्वासनची खैरात वाटून सत्ता आणि सत्तेतून जनतेला दिशाभूल करण्याचं काम करते आणि त्याच्यातून आज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जळतो आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आणि या महात्म्यांसाठी पण भूषणावं नाही. त्यामुळे उशिरा सुटलेले हे शहाणपण आहे. आज आम्ही जातोय. सरकारची भूमिका काय याच्यातला मार्ग काढला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि तो संविधानिक आधारावर काढला गेला पाहिजे ही पण भूमिका आहे. दुसरीकडे आज हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत त्यांची आकाशवाणीच्या बाहेर गाडी उभी होती, त्या गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. याच्या अगोदर आमदारांचं घरं जाळण्याचे देखील प्रकार घडले होते. आता मंत्र्यांच्या गाडीपर्यंत हल्ला होतोय. याकडे कशा पद्धतीने पाहता? मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र जळतंय त्याच्यात सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळे हे प्रतिक्रिया देण्याचं काही कारण जास्तचं नाही. आता त्याच्यामुळे जी काही परिस्थिती आहे ती भयावह आहे. आपण सर्वीकडे जे आहे तो पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्वीकडे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. यांच्याजवळ पोलीस तरी आहेत का? पोलीस भरती तरी केली का यांनी? हो प्रश्न आहे की यांना सुरक्षेसाठी यांचे ते आमदार खोक्यांचे त्यांना जेट प्लस दिला गेलेला आहे. त्याच्यामुळे यांच्याच सगळ्या परिवारासाठी आणि यांच्याच आमदारांसाठी सगळी सुरक्षा आहे आणि पोलीस भरती केली नाही सरकारने. पोलीस तरी आहे का यांच्याकडे? पण जनतेची सुरक्षा कोण करणार? हे सगळे प्रश्न आहेत. त्याच्यावर आज चर्चा नाही. आज मी त्याच्यावर आपण आज बोलायचंही कारण नाही. पण तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी सांगितलं. कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.